छत्रपती शाहू खासबाग मैदान सुशोभीकरणासाठी काही प्रशासनाचं दुर्लक्ष झालं होतं. त्यानंतर सुशोभीकरणासाठी अनेक पैलवान लोकांनी मदत केली. अनेक तालीम संघ असून दे, कुस्ती परिषद असून दे, ह्या पैलवानांनी मदत केली. त्यात सर्वप्रथम म्हणजे गंगावीस तालमीचे वस्ताद विश्वास आरोग्य घ्या, माऊली जमरांडे घ्या, संग्राम कांबळे घ्या, त्यानंतर त्यांचे सर्व पैलवान आता आज तागायत. सर्व या लोकांनी सुशोभीकरणात त्यातर तालीम संघाची असू द्या, मोतीबाग तालमीचे अशोक माने, संभा वरोटे, संभा पाटील असे महाराष्ट्र केसरी अनेक लोक येऊन इथे सुशोभीकरणासाठी तिने मदत केली. तसं महाडिक समूह असून दे, अमोल महाडिक साहेब हिने पण त्या खुराकासाठी मातीत जे लागणारा खुराका लिंबू बिंबू काय काय कापूर आहे, काव बिव अशा अनेक गोष्टी, दूध तूप काय काय दिले, तेल बिल अशा अनेक मदत केली. त्याबरोबर प्रशासनानं महापालिकेचं त्याचं दुर्लक्ष होतं, त्यांचं लक्ष गेल्यानंतर तिन्ही पण भरपूर सहकार्य करून आता सुशोभीकरण फास्टमध्ये चालू. लाईटची झाली सोय, पाण्याची सोय झालेली आहे, खोलची झालेली आहे. पैलवानांना माझी एवढीच विनंती आहे, रिक्वेस्ट आहे, हे टिकवा. आज जसा तुम्ही राजकारण बाजूला ठेवून एकजुटाने संपूर्ण जण आला. आता प्रत्येक असोसिएशनमध्ये 2-2 राजकारण झालेले, 2-2 असोसिएशन झालेले. त्यामुळे ते न करता, हेवदावं न करता शाहूनगरी शाहू महाराजांसाठी तुम्ही एक होऊन आला. असंच सगळ्या गोष्टीत आमदार खासदार आणि असंच उद्योग जो मदत करणार आहेत हिने पण निस्वार्थाप्रमाणे ही येऊन घेतं. आपलं शाहू महाराजांनी जे आपल्यासाठी केले हे टिकवायसाठी सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करावं हीच माझी कळकळून विनंती होती. तसं तुम्ही केलं कुस्त्याच्या मैदानात. म्हणून मी तुमच्या सगळं पैलवान लोकांचं, तालीम संघाचं असून दे, कुस्तीगिरी परिषद असून दे, संग्राम कांबळे असून द्या, बाबा माडिक असून द्या, हे असं माऊली असून दे, त्यानंतर आपला काय विश्वास हरुगले असून दे, अशोक माने, अशोक हे जे पैलवान आहे त्यांचं वरोटे, अशोक पाटील, संभा पाटील बिटील या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. असंच एकोपा ठेवून अशीच कुस्ती जेवण ठेवा एवढंच मी तुम्हाला सांगून विजय साळुंखे सरदार. आणि हे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं झालं आहे. हे माझ्यामुळं असं मी एक माझा शाहू महाराजांच्याबद्दल माझं लक्ष गेलं आणि मी बोललो त्याला तुम्ही सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. म्हणजे या कोल्हापूरचं एक वैशिष्ट्य आहे, एखादं चांगलं काम असेल तर हेवदावं बाजूला ठेवून असं सहकार्य असं सगळ्या खेळात होऊन शाहूनगरी मोठी व्हावी हीच माझी मनापासून इच्छा आहे. आणि माझ्या शाहू महाराजांचं, माझ्या कोल्हापूरचं नाव देशाबाहेर कसं होईल हे बघितलं पाहिजे. हे असंच सहकार्य राहून हीच माझी तुम्हाला कळकळून विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.